श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. दिवाळी सिरीजमधले व्हिडिओ तर आपले संपलेले आहेत. दिवाळी व्हिडिओजला तर खूप लेट झाला होता, पण आजच्या रुटीनमध्ये मी तुम्हाला लेडीजला घरामध्ये किती कामं असतात ते तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक लेडीज हे घरातलं कामं करून बाहेरचीही कामं कशी हँडल करते याचं जिवंत उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. जे कोणी पुरुष आपल्या बायकांना म्हणत असते घरात बसून तू काय करतेस, तर ते आज मी या व्हिडिओमध्ये दाखवते. तर मी माझं शॉपही चालवते, त्याचबरोबर ती घरातली प्रत्येक बारीक सारीक कामं, इवन स्वयंपाक, घरातलं किचन, भांडी धुणं सगळं मी एकटी हँडल करत असते. शॉपमध्ये रिकाम्या वेळामध्ये कस्टमर वगैरे नसतात, त्या वेळामध्ये मेथीची भाजी आणि गवारीची शेंग टिफिनसाठी बनवण्यासाठी इकडं शॉपमध्येच निवडायला आणलेली होती. त्याचबरोबर पेपर वगैरे सगळं मी घरूनच येताना घेऊन आले होते. प्रत्येक जेंट्स आपल्या लेडीजला म्हणत असतं कर तुझ्या मनाने भाजी, कर तुझ्या मनाने भाजी, आणि एखादी भाजी केली तर ती त्यांना आवडतही नसते. प्रत्येक गोष्ट त्यांच्या आवडीनुसारच असायला पाहिजे. तिकडं सकाळ सकाळी अगोदर चहा ठेवला होता करायला. सगळ्यात अगोदर तर आयुषला स्कूलला पाठवलं, त्याचा टिफिन वगैरे दिला आणि त्यानंतर त्याच्या पप्पांसाठी चहा वगैरे केला. त्याचबरोबर मलाही घेतला चहा. नेक्स्ट म्हणजे चहा पिऊन झाल्याच्या नंतर स्वयंपाकाची तयारी. स्वयंपाकामध्ये आज मी मेथीची भाजी त्यांच्या टिफिनसाठी बनवणार होते. आयुषच्या टिफिनमध्ये त्याला चपाती आणि बेसन पोळी दिली होती. दोघांचे दोन वेगळे तरा असते. दोघांच्या टिफिनला वेगळ्या भाज्या लागतात. एखादा पातळ भाजी लागते तर एकाला सुकी भाजी लागते. आयुषला कोणतीही भाजी टिफिनमध्ये द्या किंवा घरी बनवा, त्याला कोणत्याही भाजीला नकार नसतो. तो प्रत्येक भाजी खातो किंवा त्याला प्रत्येक भाजी आवडतेच, कारण की तो प्रत्येक वेळेस असं म्हणत असतो की माझी फेवरेट आहे म्हणून. कसलीही भाजी त्याला द्या किंवा कसलंही जेवण त्याला द्या, त्याचं आवडीचंच होऊन जातं आणि त्याला तो आनंदाने खातोय. कधीही नाकडोळे मोडत नाही किंवा कधीही त्या भाज्यांना वगैरे नावं ठेवत नाही. मेथीच्या भाजीमध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण चेचून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक कटिंग करून घेते. हिरवी मिरची आणि लसूण एकत्र मिक्सरमध्ये का वाटलं नाही, कारण की ह्यांना हिरवी मिरची जास्त आवडत नाही आणि जर चिरून टाकली तर मग जास्त तिखट लागत नाही, त्यामुळे मग अशी टाकायची. ज्यावेळेस ही नवीन कढई घेतली होती त्यावेळेस एका साईडचा मी कागद काढायला विसरले आणि तशीच यूज झाली. एका साईडचा मी काढून घेतला होता कागद, तर हे स्टिकर तसंच दिसतंय साईडला. सगळ्यात अगोदर तेलामध्ये मिरची फ्राय करून घेतली, त्यानंतर लसूण फ्राय करून घेतलं. मेथीची भाजी माझ्याकडे शॉपमध्ये दिवसभर होती त्यामुळे थोडीशी पिवळी पडली होती, पण काही हरकत नाही. त्यातली मी जी पिवळी पानं होते ती काढून घेतली. जोपर्यंत मला शॉपमध्ये किंवा घरी असं काही काम नसतं त्यावेळेसच मला ह्या भाज्या निवडायला वेळ भेटतो, नाहीतर मला गवारची शेंग, मेथीची भाजी, शेपूची भाजी अशा गोष्टी निवडायला येत नाहीत. शक्यतो ह्या भाज्या वगैरे मी कमी प्रमाणात आणते, पण आयुषला मेथीची भाजी, शेपूची भाजी आवडते, त्याच्यामुळे हे आणावं लागतात आणि करावं लागतात आणि ह्याच्यात जास्त प्रमाणात प्रोटीनही भेटतं. मेथीची भाजीमध्ये मुगाची डाळ टाकून जर केली ना खूप छान लागते. त्याच्यामुळे मी मुगाची डाळ सकाळी उठल्याबरोबर भिजाई घातली होती, म्हणजे भाजीमध्ये ते एकदम लवकर शिजून जाईल. मीठ वगैरे टाकलं आणि मेथीच्या भाजीचं अंगचंच पाणी वगैरे सुटतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी न टाकता मेथीची भाजी शिजवून घ्यायची. मेथीची भाजी शिजायला टाकली तेवढ्यात एक कस्टमर आलं, त्यांना थ्रेडिंग करायची होती. किचनचं काम तर चालूच होतं. भाजी टाकली होती आणि सकाळची वेळ होती, कस्टमरला बाहेर जायचं होतं, त्यामुळे त्या घरीच आल्या होत्या डायरेक्टली. त्यांना माझ्या हातचं ॲब्रोज आवडतात, त्या कुठेही जात नाही. असं नाही की आमच्या एरियामध्ये दुसरं पार्लर नाही आहे, पार्लर तर भरपूर सारे आहेत, पण एखाद्याला आपली सवय झाली असेल आणि आपली सर्व्हिस जर त्यांना आवडत असेल तर ते आपल्याकडेच येणार. 2 वर्षाचा गॅप होता माझ्या पार्लरच्या ह्याच्यामध्ये, तरीही माझे कस्टमर तुटले गेले नाही. परत एकदा 1 वर्षाच्या आतमध्ये प्रत्येक कस्टमर माझ्याकडे यायला चालू झाले. तर कस्टमर झालं होतं सकाळ सकाळी भवानी झालेली, त्यामुळं देवाच्या चरणी अर्पण केली ती, कारण की दिवसभर आपल्याला असंच काम वगैरे येत राहील. इकडं देवाची पूजा वगैरे आयुष्य पप्पांनी केली होती. त्यानंतर मी फुलं वगैरे वाहून घेतली. मेथीची भाजी तवर शिजवून झाली होती. इकडे मी चपात्या करायला घेतल्यात.
मी इकडे फक्त स्वयंपाकाचा आणि मी भाज्या वगैरे निवडल्याचा व्हिडिओ आणि ॲब्रोचा वगैरे व्हिडिओ अपलोड करते, पण ह्याच्यामध्ये लेडीजच्या आयुष्यामध्ये 70% काम एक्स्ट्रा असतात. हे फक्त 30% काम दाखवणं झालं. दोन्ही भांडी, किचनावरनं, स्वयंपाकावरनं, किचन ओटा, फरशी पुसणं, ह्या सगळ्या गोष्टी लेडीजच करत असतात, नाही पुरुष. त्यामुळे कोणत्याही पुरुषाला हे म्हणण्याचा हक्क नाही आहे की घरात बसून तू काय करतेस म्हणून. तुमचं 99% घर लेडीजच हँडल करत असते. जर ती घरामध्ये कोणतं काम करत नसेल तर तुम्ही खाऊ शकणार नाही, किंवा जर तुम्ही ऑफिसला जात असताल तर तुमचे कपडे, पेहनावे, रुमाल किंवा मुलांना शाळेत पाठवण्यापासून कोणत्याच गोष्टी तुमच्याकडून होणार नाही आहेत. आजचंच उदाहरण देते की आज मी एवढा स्वयंपाक करून ठेवला. मेथीची भाजी त्यांच्या आवडीची केली, चपात्या केल्या, टिफिन भरून ठेवला होता आणि मी फक्त लंच आणि नाश्ता दोन्ही सोबतच करत होते आणि मलाही शॉपवरती जायचं होतं. माझं थोडंसं जेवण बाकी होतं. मी टिफिन पॅक करून ठेवला होता, पण त्यांनी टिफिन भरलेला सुद्धा घेऊन जायला विसरलेत. असो, चालायच्या अशा गोष्टी. इकडं मी रात्रीच्या चपातीचा चिवडा करायला घेतलेला आहे. 3 चपात्या शिल्लक होत्या आणि रोजच्या असं वाया जायला मलाही आवडत नाही. कधीतरीच माझ्याकडून शिल्लक राहतं आणि आयुष घरात जेवला नव्हता, त्याच्यामुळे चपाती शिल्लक राहिल्या होत्या. तर मग म्हटलं नाश्त्याला होऊन जाईल, त्यामुळे इकडं चिवडा करायला घेतलेला आहे. ज्या कढईमध्ये मेथीची भाजी केली होती त्याच कढईमध्ये मी इकडं चिवडा परतून घेत आहे. चिवड्यामध्ये मला भरपूर सारा कांदा आणि टॅमॅटो लागतो, कारण की खायला ते एकदम भारी लागतं. छान असा कांदा परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता, टॅमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट, काळं तिखट आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे. चपातीला मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण कमीच वापरते. डेलीमध्ये मीही असं परतलेलं किंवा रात्रीचं अन्न खात नाही, पण कधीतरी शिल्लक राहिलेलं असतं, खावं लागतं, कारण की अन्नाचाही अपमान होतो. दररोज आपण त्याला जर नाही म्हटलं तर शिळ म्हटलं तरी ते काही 2-4 दिवसाखालचं नसतं, रात्रीचं किंवा सकाळचं जास्त असतं, पण त्यालाही काही लोक नाही म्हणतात. पण आमच्या घरामध्ये मी किंवा आयुष किंवा आई आम्हाला तिघांनाही आवडतं, त्याच्यामुळे आम्ही खात असतो. पोहे, उपीट, इडली, सांबार यापेक्षा कितीतरी पटीने हे टेस्टी लागतं, छान लागतं, पण कधी शरीरासाठी पण हे जास्त काही हेल्दी नाही आहे. त्याच्यामुळं कधीतरी आठवड्यातून 15 दिवसातून एकदा हे होतं आमच्या घरी. मस्त असं चमचमीत चपात्यांचा चिवडा आपल्या इकडं तयार झालेला आहे. कांदा, टमॅटो, कोथिंबीर आणि लाल तिखट टाकल्यानंतर ह्याचा कलरही किती छान आलेला आहे आणि ही कलर बघूनच सगळ्यांना खाऊशी वाटेल. तर आजच्या आपल्या लंचमध्ये काय काय पाहू शकता. मेथीची भाजी, चपाती, बुंदी आणि चपातीचा चिवडा आहे. या सर्वांनी लंच करायला. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.